Hello everyone, welcome back to my channel Oral Health Management by Dr. Alka Khade. लठ्ठपणा ठरविण्यासाठी आता नवे निकष याबद्दल आपण आज बोलणार आहोत. लठ्ठपणा ठरविण्यासाठी बॉडी मास इंडेक्स म्हणजेच BMI चा निकष वापरू नये असा आग्रह जागतिक पातळीवरील तज्ञ धरत आहेत. यापुढे केवळ BMI आणि लठ्ठपणाशी निगडित शारीरिक व्याधी याचाही विचार केला जाईल. यामागे नक्की काय बरं हेतू आहे तर ऐका. लठ्ठपणा ठरविण्यासाठी नवीन निकषाबाबतचे संशोधन निबंध लॅन्सेट या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे. लठ्ठपणाची अधिक अचूक व्याख्या करून वैद्यकीय मदत आवश्यक असलेल्या व्यक्तींना ती प्रभावीपणे मिळवून देण्याचा यामागे उद्देश आहे. वॉशिंग्टन विद्यापीठातील लठ्ठपणा तज्ज्ञ डॉक्टर डेव्हिड कमिंग्ज यांनी म्हटले आहे की लठ्ठपणा ठरविण्यासाठी 2 नवीन निदान प्रकार आहेत. त्यात वैद्यकीय लठ्ठपणा आणि पूर्व वैद्यकीय लठ्ठपणा याचा समावेश आहे. वैद्यकीय लठ्ठपणामध्ये BMI सह संबंधित व्यक्तीचे अवयव ऊतीसह एकूणच शरीरावर होणारे लठ्ठपणाचे परिणाम दिसून येतात. त्यात हृदयविकार, उच्च रक्तदाब, यकृत अथवा मूत्रपिंड विकार, तीव्र गुडघेदुखी अथवा कंबरदुखी याचा समावेश आहे. या रुग्णांना आहार व्यायामासोबत वैद्यकीय उपचार आवश्यक असतात. पूर्व वैद्यकीय लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींमध्ये या विकारांचा धोका असतो. नवीन निकष काय बरं आहेत तर लठ्ठपणा ठरविताना व्यक्तीच्या शरीरातील स्नायूचे वजन, वय, लिंग आणि सहव्याधी याचा विचार करावा असे नवीन निकष आहेत. त्यात कमरेचा घेर मोजण्यावर भर देण्यात आला आहे, कारण पोटावर असलेली चरबी ही अनेक आरोग्य समस्यांशी निगडित असते. पोटावर जास्त चरबी असलेल्या व्यक्तींना हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका डॉक्टरांनी अचूक निदान करावे असेही सुचविण्यात आले आहे. BMI का बरं पुरेसा नाही? लठ्ठपणा ठरविण्यासाठी BMI ही खूप जुनी पद्धत असली तरी त्यात त्रुटी आहेत. त्यातून प्रत्येक वेळी लठ्ठपणाचे योग्य निदान होईलच असेही नाही. BMI हा व्यक्तीचे वजन म्हणजे किलोमध्ये भागिले उंचीचा वर्ग म्हणजे मीटरमध्ये या सूत्राने ठरविला जातो. सध्या 30 व त्यापेक्षा जास्त BMI असलेल्या व्यक्ती लठ्ठ मानल्या जातात, परंतु शरीरात अतिरिक्त चरबी असलेल्या व्यक्ती या नेहमी 30 पेक्षा जास्त BMI असलेल्या असतीलच असे नाही. याचवेळी फुटबॉल खेळाडू अथवा इतर खेळाडू हे जास्त स्नायू वजन आणि कमी चरबी असलेले असतात, तरीही BMI नुसार ते लठ्ठ ठरविले जातात. केवळ जास्त वजन म्हणजे लठ्ठ हा निकष कालबाह्य ठरवावा अशी मागणी होत आहे. तर काय बरं बदल घडतील? नवीन निकषानुसार सध्या लठ्ठ ठरविण्यात येत असलेले 20% जण हे लठ्ठ ठरणार नाहीत, मात्र कमी BMI असलेले आणि गंभीर आरोग्य समस्या असलेल्या व्यक्ती लठ्ठ ठरतील. नवीन निकषामुळे लठ्ठ व्यक्तींच्या संख्येत मोठेच फेरबदल होतील. लठ्ठपणाची ही नवीन व्याख्या जगभरातील 75हून अधिक वैद्यकीय संस्थांनी स्वीकारलेली आहे. यामागे कोणकोणती आव्हाने आहेत? या नवीन निकषाची अंमलबजावणी करणे आव्हानात्मक ठरेल असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लठ्ठपणा ठरविण्यासाठी कमरेचा घेर मोजण्याची पद्धत सोपी वाटत असली तरी त्यातील क्लिष्टतेकडे अनेकांनी लक्ष वेधले आहे. अनेक डॉक्टर कमरेचा घेर अचूकपणे मोजण्यासाठी प्रशिक्षित नसतात. सध्याच्या वैद्यकीय मोजफिती म्हणजे टेप अनेक व्यक्तींच्या कंबर मोजण्या एवढे मोठे सुद्धा नाहीत. हे मुद्देही मांडण्यात आले आहेत. आणि तुम्हाला सांगते ही समस्या किती गंभीर आहे. जगभरात 1 अब्जाहून अधिक जणांना लठ्ठपणाची समस्या असल्याचा अंदाज आहे. अमेरिकेत 40% प्रौढ व्यक्ती लठ्ठ असल्याने US सेंटर फॉर डिझीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे म्हणणे आहे. जगभरात 2019 मध्ये जास्त BMI असलेल्या 50 लाख व्यक्तींचा असंसर्गजन्य रोगांमुळे मृत्यू झाला. जगात 1990 ते 2022 या कालावधीत 5 ते 19 वयोगटातील मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण 2% 8% पोहोचले. याचवेळी प्रौढांमध्ये हे प्रमाण 7 वरून 16% पोहोचल्याचे WHOचा अहवाल सांगतो. हे सगळं जाणून घेतल्यावर खरंच असं वाटतं की लठ्ठपणा ठरविण्यासाठी आता नवे निकष हवेतच हवेत.
इथेच थांबते. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन. पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता, ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरे खाडे, आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे. तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता, ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे. थँक्स फॉर वॉचिंग.